मित्र आपण सर्कल कॉर्ड अँड आर्क या चॅप्टर मध्ये आज कॉर्ड संबंधीची प्रॉपर्टी त्याचा आपण इथे थोडक्यात अभ्यास करूया. प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ अ सर्कल. प्रॉपर्टी काय आहे मित्र हो पहा. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे काय, जर हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे ओ, या वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो, ही प्रॉपर्टी आहे. म्हणजे या केंद्रामधून या जिवेवर जर आपण, तुम्ही पाहू शकता इथे परपेंडिक्युलर म्हणजे इथे 90 चा अँगल तयार होतो आहे की नाही. आणि मग जर परपेंडिक्युलर टाकला तर ही जिवा दुभागली जाते, याचा अर्थ त्या जिवेचे दोन भाग होतात. ओके, आता पहा तुम्ही, आपण हे स्केलच्या द्वारे सुद्धा मोजून पाहू शकतो किंवा आपल्याला या डिवायडरच्या सहाय्याने देखील आपल्याला मोजता येईल. ओके, पहा हे जे अंतर, ही आहे पहिली प्रॉपर्टी. वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो. ओके मित्र, दुसरी प्रॉपर्टी आपण पाहूया. द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ अ सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. म्हणजे काय, वर्तुळाचा केंद्रबिंदू जो इथे ओ दिसतोय तुम्हाला, ओके, आणि या जिवेचा मध्यबिंदू, जिवा कोणती आहे ए बी, तिचा मध्यबिंदू पी, यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे ओ पी हा ए बी ला परपेंडिक्युलर आहे, लंब आहे. ही आपली दुसरी प्रॉपर्टी आहे. पहा आता, म्हणजे या ए बी ही जी जिवा दिसते तुम्हाला, ही जिवा याचा मध्यबिंदू पी आहे. ही ए बी जिवा 8 सेंटीमीटरचा आहे. पी हा 4 सेंटीमीटर अंतरावर आहे. तो आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ हे जर जोडलं तर इथे परपेंडिक्युलर तयार होतो, राईट अँगल तयार होतो. ओके, म्हणून दुसरी प्रॉपर्टी आपण पाहणार आहे, वर्तुळाचा केंद्र व त्या वर्तुळावरील जिवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्या जिवेस लंब असतो. ओके.